नमस्कार. हा असा नेहमीपेक्षा वेगळा कुरकुरीत नमकीन पातळ पोह्याचा चिवडा तुम्ही कधी ट्राय केला आहे का? नाही तर नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी अर्धा किलो पातळ पोहे अर्धा तास उन्हात वाळवून घेतले. नंतर ते चाळणीत काढून चाळून घ्यायचे. आता पोहे कढईत भाजायचे. त्यात थोडं मीठ घालायचं. पहिले थोडे थोडे पोहे मध्यम ते मोठ्या आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे. थोडा रंग लालसर सुरू व्हायला लागला आणि पोहे फुलायला लागले की पोहे बाहेर काढायचे. असे सगळे 5 ते 7 मिनिटात पोहे भाजून घ्यायचे. असे बाकीचे सगळे पोहे भाजून घ्यायचे. बाकीचे पण तसेच पोहे भाजायचे. आता बाकीचे जिन्नस बघूया. तर इथे शेंगदाणे, सुकं खोबरं आणि ड्रायफ्रुट्स आणि काही मसाले लागणार आहे. ते कॅप्शनमध्ये दिलेले आहेत. आता कढईत तेल गरम करायचं. त्यात शेंगदाणे भाजायचे. गॅस मंद ठेवायचा. भाजलेला शेंगदाणा बाहेर काढायचा. त्याचप्रमाणे दलिया 1 मिनिटात भाजून घ्यायचा. सुकं खोबरं लालसर तळायचं. कढीपत्ता कुरकुरीत तळायचा. काजू तळायचे. मिरची तळायची. त्यात मीठ घालायचं आणि कुरकुरीत तळायची. मनुके 2 चमचे तळायचे. आता उरलेल्या तेलात चिवड्याची फोडणी करायची. फोडणीसाठी 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, 1 चमचा सफेद तीळ हे सर्व घालायचं आणि फोडणी चांगली परतायची. 1 चमचा भाजलेली बडीशेप क्रश केलेली घालायची. 1 लहान चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची. अर्धा चमचा भाजलेली काळी मिरी पावडर घालायची. 1 चमचा चाट मसाला घालायचा. लहान चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा सेंधव मीठ हे सगळं घालून गॅस बंद ठेवून फोडणी परतायची. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि फोडणी छान मिक्स करायची. तळलेल्या पदार्थांमध्ये फोडणी मिक्स करायची आणि एकजीव करायची. नंतर भाजलेल्या पोह्यामध्ये हे सर्व जिन्नस मिक्स करायचं. हात न लावता चमच्याने सर्व मिक्स करून घ्यायचं. चिवड्याला चांगला रंग आला की 1 चमचा पिठी साखर घालायची आणि थंड झाल्यानंतर नमकीन असा पातळ पोह्याचा पौष्टिक चिवडा तयार आहे. असा नमकीन चिवडा तुम्हाला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.